नमस्कार मंडळी, काल दिनांक 28 जुलै रोजी झालेल्या लाईव्हचे प्रश्न उत्तर आज आपण पाहणार आहोत। काल जो आपण लाईव्ह घेतलेला आहे तो सध्या परिस्थितीनुसार पिकांचे नियोजन याबद्दल लाईव्ह घेतलेला आहे आणि त्या लाईव्ह मध्ये जे आहे सगळं इतभूत सरांनी जी आहे ती माहिती सांगितलेलीच आहे। त्यातून जे काही प्रश्न राहिलेले आहेत त्या प्रश्नांचे आपण आज आता उत्तरे पाहणार आहोत। सगळ्यात पहिला प्रश्न आहे, कापूस लावून 30 दिवस झालेले आहेत, उगवणपूर्व हे क्यूफॉप चांगला क्यूफॉपचा चांगला परिणाम भेटला आहे, कापसामध्ये कुठे कुठे मावा आहे, अगोदर तणनाशक मारावे की रियांश रिफ्रेशचा फवारा। अगोदर जर तुम्ही तणनाशक मारलेला आहे क्यूफॉप आणि हेक आणि त्याचा परिणाम जर चांगला मिळालेला असेल आणि कुठं कुठं जर तण असेल तर सध्या तणनाशकाचे काही घाई करू नका। सध्या जमिनीत फार जास्त ओलावा आहे आणि सध्या जे आहे ते जर खुरपणी करून किंवा डवऱ्याचे फेर देऊन जर नियंत्रण होत असेल तर तसं करा आणि रियांश सध्या जे आहे रियांश आणि रिफ्रेशचा जो आहे तो आपण फवारा घ्यावा। सोयाबीन पट्टा पद्धत मध्ये लावली आहे, तूर 30 दिवसाची झाली, सोयाबीन 15 दिवस लावून झालेले आहेत, उगवणपूर्वी अमोनियाचा चांगला परिणाम भेटला आहे, आता कोणते तणनाशक फवारावे। जर अगोदर जर तुम्ही अमोनी जर फवारला असेल तर परत कुठला आता तणनाशक वापरण्याची जर गरज नसेल तर वापरू नका आणि जर वापरायचंच असेल तुम्हाला तर मग सोयाबीन जे आहे साधारणतः आता 15 दिवसाचं जर झालेलं असेल तर किमान सोयाबीन 22 ते 25 दिवसाचं होऊ द्या आणि त्यानंतर जे आहे तिथं शाकेत ओडीसी या तणनाशकाचा आपण वापर करावा। कापसाला आळवणी केली आहे, आता पावसामुळे चिबाडले आहे, पिवळा पडला आहे, टॉपअपची आळवणी केली तर चालेल का? जर टॉपअपची आळवणी जी आहे आपण शिफारस करत नाही। जर टॉपअप वरतून जर फवारण्यात जर देता आलं तर तुम्ही वरतून फवारणीमध्ये 40 मिलीनं वापरू शकता। रेज कीटकनाशकने कोणती आळी किती दिवसापर्यंत असर राहते? रेजमध्ये जे आहे आपली जी उंट आळी आहे ती लहान अवस्थेतील आळ्या ज्या येतात ह्या नियंत्रणात होतात आणि त्यामध्ये रेजमध्ये लॅम्ब्डासायलोथ्रिन प्लस थायमॅथॅक्झॉन आहे, त्यामुळे रसशोषक करणाऱ्या कीड आणि आळी असं दोन्ही एकत्र तुम्हाला नियंत्रण मिळते आणि किमान 10 दिवसापर्यंत तुम्हाला त्याचे नियंत्रण राहते। कोणते कंटेंट कोणत्या किडीसाठी सविस्तर माहिती द्या। आपण याआधी जे सोयाबीन मध्ये सगळ्यात पहिले सांगितलं की किडींची ओळख हे सांगितलं आणि त्या किडींना लागणारे कीटकनाशक सुद्धा सांगितले। तसंच रोगासाठी जे आहे आपण सोयाबीन मध्ये रोग व्यवस्थापन पाहिलं, रोगांसाठी कुठले रोग असतात आणि त्या रोगांसाठी कुठले बुरशीनाशक असतात हे सुद्धा पाहिलं। आपण तो लाईव्ह किंवा तो व्हिडिओ आपण नक्की पाहावा। सोयाबीन मध्ये वापसा झाली आहे, ट्रायकोडर्मा शिपलं तर चालेल का? फायदा होईल का? साधारणतः 40 ते 50 दिवसाच्या दरम्यान मी तर सर पण सांगतात आणि आम्ही पण सांगतो की प्रत्येक शेतकऱ्यांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी ट्रायकोबुस डी जे आहे रेतीत मातीत मिक्स करून आपण आपल्या शेतामध्ये ह्या कालावधीमध्ये फेकू शकतात। कापसाला दुसरी आळवणी किती दिवसांनी करावी? कापसाला जी आहे हे आळवणी फार केलीच पाहिजे प्रत्येक आळवणी केलीच पाहिजे म्हणजे आवश्यकता नाहीये, पण आपल्या नेमकं कापसाला नेमकं झालं काय हे माहिती असलं गरजेचं आहे। सगळ्यात पहिले आपण कापसाला रायझर 1.5 लिटर NPK बूस्ट DX 500 ग्रॅम आणि 19-19-19 जे आहे 3 किलो पर्यंत आपण आळवणी शिफारस केली होती आणि ही आळवणी जी आहे व्हिजिटेटिव्ह ग्रोथ व्हावी, वाढ चांगली व्हावी, त्याच्या मुळा सशक्त व्हाव्यात याच्यासाठी शिफारस केली होती। आता आळवणी कुठली करावी, किती दिवसांनी करावी, तुम्हाला नेमकं अडचण काय आहे हे जर माहिती असली तर मी तुम्हाला दुसरी आळवणी सांगितली असती। रियांश फवारणी केली कापसाला किती दिवस असर राहतो? रियांश आहे किंवा जे काही कीटकनाशक आहेत आता सध्या परिस्थितीमध्ये बऱ्याचपैकी पाऊस झालेला आहे, बहुतांश वेळेस ढगाळ वातावरण होतं आणि या ढगाळ वातावरणामध्ये आपल्याला माहिती आहे की माव्याचा प्रादुर्भाव जो आहे हा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि तो झपाट्याने वाढतोय। मग अशा वेळेस जे आहे आपल्याला ते किती दिवसापर्यंत असर करते याच्यापेक्षा नियंत्रण आपल्याला किती टक्के मिळते हे महत्त्वाचं आहे। रियांश आहे किंवा अजून दुसरे कीटकनाशक जरी फवारले तर लवकर आटोक्यात येत नाही मावा, त्याच्यासाठी आलटून पालटून फवारणी करणं आपल्याला गरजेचे आहे। माझ्या तुरीचे पानं गुच्छ होत आहे, उपाय सांगा। गुच्छ जे आहे एवढ्या लवकर होत नाही, ते तसं पाहिलं तर सप्टेंबर मध्ये जे आहे तुमचा तुरीवर येणारा जो व्हायरस आहे स्टेरिलिटी मोझॅक यामुळे पर्णगुच्छ होतात। तर नेमकं ते पर्णगुच्छ जे आहेत त्याच्यावर स्पॉट पडल्यासारखे जर दिसत असेल तर तिथं टॉपअप
आणि सल्फाबुकचा तुम्ही तिथं फवारा घ्यावा. सोयाबीन आयडियल हाईट किती असते? सोयाबीनची वाढ जी आहे ना, हे व्हरायटीनुसार तर आहेतच, पण सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे खूप जास्त सोयाबीनची वाढ करून फायदा होत नाही. सोयाबीन जे आहे गुडघ्या किंवा जास्तीत जास्त मांड्या म्हणजे 2.5 फुटापर्यंत सोयाबीनची वाढ ही आयडियल हाईटनुसार वाढ जी आहे ही योग्य आहे. ओलावा चांगला आहे, खत तसं टाकून दिले तर चालेल का? कापसाचं जे आहे का कुठल्याही पिकाला जे आहे ना, खत देता वेळेस खत देण्याच्या आपण 3 पद्धती सांगतो मंडळी. सगळ्यात पहिली पद्धत म्हणजे पेरून द्या. आता जमिनीत जास्त ओलावा आहे त्यामुळे पेरणी शक्य नसेल तर कोरून द्या. कोरून देणं नसेल होत, जर वापसा आला तर खत जर वरून टाकलं तर किमान माती आड ते खत गेलं पाहिजे. म्हणजे डवऱ्याला दोरी बांधून त्याच्यावर माती लावा म्हणजे माती आड. तर ह्या 3 पद्धतीनं तुम्ही खत देऊ शकता. पाऊस चालू आहे, आमोशेचा स्प्रे घेण्यासाठी उशीर झालेला आहे तर सिंजो 1261 सुखई आणि झेप स्टिकर यापूर्वी रेज फवारले होते. तर आता उघाड जर मिळाली तुम्हाला आणि आमोशाचा जर स्प्रे घ्यायचा असेल तर तुम्हाला सोयाबीनमध्ये जे आहे सगळ्यात महत्त्वाचं, एकतर तुम्ही रावडी घ्या किंवा इमान घ्या किंवा सिंजो घ्या हे कीटकनाशकामध्ये. आता 1-2 दिवसात जर फवारत असाल तर त्यामध्ये सरेंडर घ्या 30 मिली किंवा त्यानंतर जर स्प्रे होत असेल तर पांडा सुपर ते घ्या. आणि सोबत जे आहे तुम्ही 1261 सुखई झेप हे फवारू शकता, काही अडचण नाही. कपाशीचा मावा कसा कंट्रोल होईल हा एक प्रश्न आहे. कापसावर जे आहे एकट दुक्कट फवारणी करून काही फायदा होणार नाही आपल्याला. कापसामध्ये एक साधारणतः पहिला फवारा झाल्याच्या नंतर 2-3 दिवसांना अजून एखादा जर फवारा जर घेतला तुम्ही, फक्त आता त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की पहिले तुम्ही काय फवारलं. एकतर आता जर ताबडतोब जर तुम्हाला मावा जर नियंत्रण करायचं असेल तर त्यामध्ये रिहॅन्श 20 मिली आणि ॲसिफेट जे आहे हे 30 ग्रॅम घ्या. याचं जर कॉम्बिनेशन जर केलं तर तुम्हाला बऱ्यापैकी मावा चांगल्या पद्धतीनं नियंत्रणात झालेला मिळेल. आणि त्यासोबत जर वाढ कमी असेल तर टॉपअप घ्या, वाढ योग्य असेल तर झेप घ्या. रब्बी हंगामामध्ये हरभरा लागवड केली होती, जमिनीमध्ये कापसाची लागवड केलेली आहे. कापसाची वाढ जास्त प्रमाणात होत आहे. लागवड 13 जूनची आहे. कापसाला फळ फांद्या आणि फुटवे निघण्यासाठी कोणते औषध फवारावे? जर फळ फांद्या जर काढायचे असेल तर सगळ्यात चांगला उपाय आहे टॉपअप 40 मिली फवारून द्या. ऑटोमॅटिक फळ फांद्या वगैरे तुम्हाला निघतील. सर कापसाला पाते लागले आहेत, आता कोणती फवारणी करावी? जर पाते लागले असेल आणि योग्य वाढ जर असेल आणि आता जर तुम्हाला कापसाला जर फवारा घ्यायचा असेल तर मंडळी सगळ्यात चांगला उपाय म्हणजे आता 1-2 दिवसात जर फवारा होत असेल तर सरेंडर साधारणतः तुम्ही तिथं 30 मिली वापरू शकता अळीनाशकामध्ये. सोबत रिहॅश घ्या 20 मिली, सल्फाबुस्ट घ्या 20 ग्रॅम आणि झेप घ्या 15 मिली. या पद्धतीनं तुम्ही कापसाला पाते जर सुरुवात झाली असेल तर हा फवारा तुम्ही करू शकता. आणि एकट दुक्कटच जर पाते असतील तर सरेंडरच्या ठिकाणी जे आहे रेज 15 मिली वापरू शकता. सोयाबीन फुल अवस्थेमध्ये आता कोणती फवारणी करावी? सोयाबीनला जे आहे काल ज्या पद्धतीनं आपल्याला शिफारस केलेली फवारणी आहे, सगळ्यात पहिलं तर सोयाबीनमध्ये जे आहे अळीनाशकामध्ये रावडी जर वापरला असेल तर तिथं तुम्ही सिंजो किंवा इमान घ्या. 1-2 दिवसात फवारणी जर करत असाल तर तिथं सरेंडर घ्या किंवा पांडा सुपर घेऊ शकता 30 मिली, सरेंडर किंवा पांडा सुपर 30 मिली. आणि योग्य वाढ असेल, फुलाची सुरुवात असेल तर तिथं झेप घ्या 15 मिली. सोबत 1261 सुद्धा वापरू शकता तुम्ही तिथं 100 ग्रॅम. आणि बोरॉन तिथं जे आहे गरजेनुसार जर सोयाबीनमध्ये बोरॉनची कमतरता जर आपल्याला आढळत असेल तर बोरॉन तिथं 20 ग्रॅम तुम्ही घेऊ शकता. नमस्कार साहेब, सोयाबीनमध्ये पहिला फवारा रावडी टॉपअप 1919 घेतला आहे. वाढ कमी आहे आणि फुले लागत आहे, तर आता कुठली फवारणी करावी? तर इमान घ्या तिथं 10 ग्रॅम, सरेंडर घ्या तिथं 30 मिली, सोबत झेप घ्या तिथं 15 मिली. बुरशीनाशकामध्ये प्रोपिको 20 मिली किंवा सुखई 30 मिली आणि बोरॉन जे आहे 20 ग्रॅम असा तुम्ही फवारा करू शकता. उडीद या पिकामध्ये फुलामध्ये मारू काळी आहे, त्यासाठी ताबडतोब रिझल्ट देणारे कीटकनाशक सांगा. सुंदर पवार, चिखली, बुलढाणा.
मूग उडदामध्ये सध्या जी आहे मारुका अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे आणि या मारुका अळीला नियंत्रण करण्यासाठी सगळ्यात बेस्ट उपाय जर म्हटला तर तुम्ही विटारा प्लस 40 मिली घ्या, सोबत फुलं सुरुवात असेल तर झेप घ्या, असा फवारा तुम्ही तिथं या मूग आणि उडदावर तुम्ही ताबडतोब घ्यावा। नमस्कार सर, मूग 1 महिन्याचा आहे, पानं गोलाकार अखंड खरल्यासारखी वाटीसारखी होत आहे, चुनखडी जमीन आहे, काय उपाययोजना करावा? तर तिथं जे आहे मुंगावर जे आहे चुनखडी जमीन असेल तर आपल्याला माहिती आहे की तिथं पिवळं पडते, मूग असो उडीद असो सोयाबीन असो तिथं पिवळं पडते। त्यासाठी तुम्ही फेरस आणि झिंक 20-20 ग्रॅम घेणं हे महत्त्वाचं आहे। आणि सध्या जे आहे त्याच्यामध्ये जे आहे बुरशीनाशकामध्ये कोसावीड म्हणजे कॉपर हायड्रॉक्साईड जे आहे साधारणतः 30 ग्रॅम आणि कीटकनाशकामध्ये जे आहे इमान अधिक पांडा सुपर असं एकत्र करून हा स्प्रे तुम्ही करू शकता। सोयाबीन पहिली फवारणी 28 दिवसादरम्यान झेनॉप टॉपअप 22-19-19 सिलिकॉन स्टिकर फवारणी केली आहे, तर दुसरी फवारणी किती दिवसांनी करावी? आता 28 दिवसाच्या दरम्यान केलेली आहे, आता फवारून किती दिवस झालेली आहे तर हे तुम्ही सांगितलेलं नाहीये आणि कोणते औषध फवारायचे। आता जर फवारायचं असेल तर कीटकनाशकामध्ये रावडी घ्या, सिंजो घ्या आणि सोबत 1-2 दिवसात जर फवारा होत असेल तर तिथं सरेंडर 30 मिली किंवा पांडा सुपर 30 मिली याचा वापर करू शकता। आणि फुलाची सुरुवात जर झाली असेल तर झेप 15 मिली आणि प्रोपिको 20 मिली या पद्धतीनं आपण आता सोयाबीनला दुसरा फवारा तुम्ही करू शकता। नमस्कार सर, तुरीला गुरुवारी जे आहे NPK ट्रायकोबोस रायझर 1919 ची ड्रिंचिंग केली, शनिवारी जोरात पाऊस आला आणि पाऊस पडला आहे तर वाहून गेले असेल का, पुन्हा ड्रिंचिंग करावी लागेल का? जर गुरुवारी केला म्हणजे त्यानंतर किती दिवसानं पाऊस आला हे तुम्ही नमूद केलेलं नाहीये आणि जर वाहुनी पाऊस जर पडला असेल, खूप जास्त मोठ्या प्रमाणात जर वाहून जर गेला असेल शेत खरडून गेल्यासारखं, तर मग परत तुम्हाला ड्रिंचिंग करायला किंवा आळवणी करायला हरकत नाही, सेम ड्रिंचिंग तुम्ही परत करू शकता। नमस्कार सर, मागच्या सोयाबीनला तणनाशक फवारले होते, फवारा घेतला होता तर चालेल का? मागच्या सोयाबीनला फवारा घेतला होता तर आता चालेल का? तर तुम्ही आता उशिरा जर पेरलेलं सोयाबीन असेल, 20-25 दिवसाचं जर सोयाबीन असेल तर तिथं शाखेत ओडिसी किंवा फ्युजीफ्लेक्स हे तणनाशक तुम्ही वापरू शकता, पण फ्युजीफ्लेक्स जर वापरत असाल तर त्यात तूर नको। तणनाशकात सोबत रेज पांडा सुपर मारले चालते का? चालते, काही अडचण नाही। नमस्कार सर, 77 पेरले 45 दिवस झाले आहे, 9 दिवसात बंफर जैविक नाशक टॉपअप 1919 ची फवारणी घेतली होती, पण आता आळी पाने खाल्ले दिसत आहे, उपाय सांगा। जर तुम्हाला आधी तुम्ही जैविक बंफर हे मला माहिती नाही नेमकं काय आहे ते, आळीनाशक म्हणून म्हणता, आता जर फवारा जर घ्यायचा असेल तुम्हाला तर सिंजो, सरेंडर, झेप आणि प्रोपिको असा हा तुम्ही फवारा घेऊ शकता। माझे सोयाबीन गर्डल बिटलचा प्रकोप दिसतोय, यावर उपाय सांगा, रेज मारले होते। जर सोयाबीन मध्ये गर्डल बिटल आणि तुमचं स्टेम फ्लाय, खोडकिडा आणि चक्रभुंगीचा प्रादुर्भाव तसा बहुतांश ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। सगळ्यात पहिले तर आपण सांगितलं होतं की बीज प्रक्रिया करा, बहुतांश शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया केली, पहिल्या फवारणीत तणनाशकासोबत रेज किंवा रावडीचा वापर करा हे सांगितलं होतं। आता जर तुम्हाला जर फवारणी घ्यायची असेल तर तुम्ही त्यामध्ये जे आहे रावडी साधारणतः 15 मिली, योग्य वाढ जर कमी असेल तर टॉपअप 40 मिली, योग्य वाढ असेल तर झेप 15 मिली आणि सोबत जे आहे 1261-0 जर योग्य वाढ असेल तर 1261-0 हे तुम्ही फवारू शकता। अमोनीचा रिझल्ट फार चांगला आहे, थँक्यू, तुम्हाला सुद्धा धन्यवाद। सोयाबीनमध्ये सांगितल्याप्रमाणे बीज प्रक्रिया केली, तसेच तणनाशकासोबत कीटकनाशक फवारले, रिझल्ट चांगला मिळाला, धन्यवाद तुमचे सुद्धा। नमस्कार सर, खोको सोयाबीन 3 एकर आहे, अमोनी पेरताना आयडियल 30 दिवस झाले, तर डबल कोणते तणनाशक आणावे लागेल का सांगा? खोखो 3 एकर आहे, आधी अमोनी तणनाशक फवारला असेल तर आणि जर तण जर थोड्याफार प्रमाणात जर दिसत असेल तर तण कुठला आहे ते पहा। जर गवत वर्गीय जर तण राहिला असेल थोड्याफार प्रमाणात तर तिथं तुम्ही फक्त
क्यूफॉप 20 मिली जरी फवारलं तरी नियंत्रणात होईल. आणि जर दोन्ही प्रकारचे जर तण जर असतील तर तिथं शाखेत किंवा ओडिसी याचा तुम्ही वापर करू शकता. आपण झेपच का वापरावे कृपया पारदर्शकतेने सांगावे. झेप हे सगळ्यात चांगलं आहे का ते सांगा. किंवा बूम फ्लावर म्हणजे नायट्रोबेन्झिन, टाटा बहार, फॉलीबुस्टर ETC. तर मंडळी, आपण जे आहे संजीवकामध्ये जसं बायोस्टिम्युलंट ज्याला म्हणतात त्यामध्ये आपण झेपची मोठ्या प्रमाणात आपण शिफारस करतो. झेपमुळे जे आहे हे नवीन फुलधारणा होणे किंवा कळी काढणे, जास्तीत जास्त फ्लावरिंग लागणे याच्यासाठी शिफारस करत असतो. इतर सुद्धा संजीवक आपल्याला शिफारस करायला आपल्याला काहीच अडचण नाही आहे. तर तुम्हाला जर असं वाटत असेल की आपण झेपच का शिफारस करतो, तर किमान तुम्ही 1 एकर जर प्लॉट असेल तर 1 एकराला झेप फवारा. आणि दुसरं जर अजून एक क्षेत्र असेल तुमच्याकडे तर दोन्ही तुलनात्मक फवारा. म्हणजे अर्ध करून तुम्ही पहा आणि दोन्ही तुलनात्मक फरक पहा आणि नंतर तुम्ही कमेंटमध्ये टाका की नेमकं आपण झेप कशासाठी शिफारस करतो ते. नमस्कार सर, कापूस खूप लहान आहे, अतिशय जास्त पाऊस पडला आहे, तर आता काय करावे. आता सगळ्यात पहिले जे आहे ताबडतोब थोडंसं वापसा येऊ द्या. वापसा आल्यावर त्याला जे आहे रासायनिक खताचा वापर करा. रासायनिक खतामध्ये 20-20-013 किंवा 24-24-08 यासोबत पोटॅश अर्धी बॅग किंवा युरिया जे आहे पोटॅश आणि युरिया अर्धी बॅग करून 24-24 किंवा 20-20 सोबत वापरून घ्या. वाढ होऊन जाते. नमस्कार सर, कपाशीचे पीक काही जागी जास्त मरत आहे, यासाठी शेतकऱ्यांनी काय उपाययोजना कराव्यात आणि हा रोग पसरत आहे, थोडी माहिती द्या. युवा शेतकरी आहे, लाड सावंगी, तालुका छत्रपती संभाजीनगर जिल्हा. तर मंडळी, याच्यामध्ये जे आहे सध्या जर आता हे पाऊस पडल्यानंतर जेव्हा उघाड होते, एकतर कापूस मरण्याचं कारण सगळ्यात महत्वाचं, आणि ते जर ताबडतोब वाढते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात. जर पाऊस पडला आणि उघाड मिळाली किंवा उष्णता जर पडली तर तिथं फ्युजेरियम विल्ट मोठ्या प्रमाणात येतो. आणि हे फ्युजेरियम विल्ट जे आहे हे कशामुळे म्हणजे जमिनीमध्ये फार जास्त जर पाऊस जर पडला तर फ्युजेरियम विल्ट मोठ्या प्रमाणात येते. मग याच्यासाठी आपल्याला जे आहे काल सरांनी सांगितलेलं आहे लाईव्ह मध्ये की कापसाच्या बुंद्याजवळ जे आहे थोडंसं अंगठा आणि पायाच्या मदत घेऊन थोडंसं दाब द्या. दाब दिल्यानंतर जे आहे एका काडीनं जे आहे 1-2 ठिकाणी छिद्र करा. सकाळी सुकलेला कापूस तिथं संध्याकाळी चांगला होतो. जिथं वळांसर जमिनी आहे, पाऊस पडलेला आहे, तिथं होत असाल तर तुम्ही जर डवऱ्याचं जर फेर देत असाल तर सकाळी जर डवरणी मारली की संध्याकाळपर्यंत सगळे झाडं चांगले होऊ शकतात. आणि जर हे दोन्ही पर्याय जर शक्य होत नसेल तर कापसाला स्पॉट ड्रेंचिंगच्या पद्धतीनं जिथं झाडं मरत येतं या ठिकाणी रायझर 100 मिली आणि 13-0-45 जे आहे 100 ते 150 ग्रॅम घेऊन त्याचे ड्रेंचिंग करा किंवा 19-19 चे ड्रेंचिंग करा. बेडवर सोयाबीन आहे, 2 फूट अंतर ठेवलेले आहे, टोकन करून 25 दिवस झाले आहेत, वाढ कमी आहे, काय करावे. पहिली फवारणी आपल्या शिफारसीनुसार घेतली. जर पहिली फवारणी जर केली असेल तुम्ही आपल्या शिफारसीनुसार तर आता साधारणतः इमान 10 ग्रॅम किंवा सिंजो 7 मिली घ्या. सोबत टॉपअप जर वाढ कमी आहे तर तिथं टॉपअप घ्या आणि योग्य वाढ असेल तर झेप तिथं 15 मिली घ्या. आणि बुरशीनाशकामध्ये प्रोफिक्यू किंवा सुखई हे तुम्ही वापरू शकता. जाधव सर, आपल्या भागामध्ये हळद भरपूर आहे, पाने पिवळी पडणे, वाढ कमी होणे, पाने करपणे, पोंगाळी, हुमणी अळी आणि खताचा दुसरा डोस, तिसरा डोस यावर सविस्तर व्हिडिओ बनवा. नक्कीच मंडळी, हळद अद्रकीवर जे आहे 1-2 दिवसामध्ये तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला मिळेल. तुरीला ट्रायकोडर्मा DX ड्रीप मधून चालते का? ड्रीप मधून तुम्ही ट्रायकोबुस DX जे आहे बिंदास देऊ शकता. कपाशीला फुटवे होण्यासाठी काय करावे? कापसाला फुटवे होण्यासाठी जे आहे तुम्ही तिथं टॉपअप फवारू शकता. माझ्याकडे हे कुरलेले आहे आणि माझी कपाशी 1.5 महिन्याची आहे. निंदन करून फवारलं तर बिनाशक म्हणून चालेल का? आवश्यकता नाही आहे. निंदन करून जर घेत असाल तर निंदन करून घ्या, परत फवारण्याची गरज नाही. उरलेलं जर हेक आहे तर ते पुढच्या वर्षी सुद्धा तुम्ही वापरू शकता. नमस्कार सर, गळफांदी कट न करता त्यावर रोग म्हणून काही उपाययोजना करावेत का? कापसाची वाढ खूप आहे, त्यासाठी काहीतरी उपाय सांगा. मला तुमचा काही प्रश्न समजलेला नाही. नमस्कार सर, माझ्याकडे हुतुतू आहे, तणसावा आणि चाक मांडा हे तणनाशक हे तण उगवले आहे. तणनाशक
कोणते कीटकनाशक सोबत फवारणी करू? तर आता जर हे तणनाशक जे आहे तुम्हाला जर वापरायचं असेल तर एकतर तुम्ही आपलं जे परशूट आहे, परशूट साधारणतः 30 मिली सोबत क्यूफॉप 20 मिली घेऊन तुम्ही हे तण नियंत्रणात मिळू शकता. तुरीला खत टाकले तर चालते का? जमीन हलकी आहे, टाकू शकता, काही अडचण नाही. फक्त तुरीला खत जर द्यायचं तर 20-20-0-13 किंवा 24-24-08 हे खत देऊ शकता. NPK बूस्ट DX दाणेदार खतात दिले तर चालेल का? खत मिक्स करून टाकायचे आहे, टाकू शकता. धन्यवाद सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सोयाबीनची बीज प्रक्रिया केली आणि तणनाशक मारले, रेट्स टाकले, चांगला रिझल्ट मिळाला आहे. थँक्यू. तुमचे सुद्धा धन्यवाद. सोयाबीनला फुटवेकरिता काय फवारणी करावी? सोयाबीनला असो कुठल्याही पिकाला असो फुटवे जर करायचं तर रामबाण त्याच्यावर जे औषध म्हणतो आपण ते म्हणजे टॉपअप जर घेतलं तर ऑटोमॅटिक त्याच्यात फुटवे वाढतात. कापूस 50 दिवसाचा झाला आहे, 24-24 अधिक युरिया दिलं तर चालेल का? तर देऊ शकता, काय अडचण नाही. फक्त आता जे आहे त्यामध्ये पी बूस्ट DX किंवा केलिप DX जर टाकता आलं तर तुमच्या बजेटनुसार तुम्ही त्याच्यात वापरू शकता. नमस्कार सर, पावसामुळे आमोशानंतरचा फवारायला उशीर झाला आहे तर शेतात 3 तारखेला फवारणीचा फायदा होईल का? 3 तारीख म्हटलं तर थोडासा उशीर होईल. जर तुम्हाला आमोशाचा जर फवारा घ्यायचा असेल तर 28-29 पर्यंत तुम्ही जर घेतला असता तर अजून त्याचा फायदा झाला असता. पण आता जर फवारा तुम्हाला तोच फवारा जर घ्यायचा असेल पण त्यात आता आळी जी आहे त्या आळीनं अंडी मरणार नाही पण अळीनाशक म्हणून तुम्ही वापरू शकता. त्यामध्ये सरेंडर 30 मिली, रियांश 20 मिली, सल्फाबूस्ट 20 ग्रॅम आणि झेप जे आहे जर फुलं लागले असेल तर तिथं झेप घ्या 15 मिली किंवा वाढ जर कमी असेल तर टॉपअप 40 मिली. आपल्या शिफारीनुसार सोयाबीन आतापर्यंत 2 फवारण्या केल्या आहेत, फुलोऱ्यात आहे. आता आळी दिसत आहे तर काय फवारावे? आता आळी जर दिसत असेल तर आता इमान अधिक सिंजो, आपलं इमान किंवा सिंजो याचा वापर करा. सोबत सरेंडर 1-2 दिवसात जर फवारा होत असेल तर सरेंडर किंवा पांडा सुपर घ्या. वाढ जर योग्य असेल तर तिथं झेप आणि प्रोपिको घ्या. वाढ जर कमी असेल तर तिथं टॉपअप 1919चा फवारा तुम्ही घेऊ शकता. माझी सोयाबीन आज 1 महिन्याची झाली आहे. 18 जुलैला ओडिसी मारले. पाऊस नसल्यामुळे तणनाशकाचा रिझल्ट आला नाही. तणनाशक मारून आज 11 दिवस झाले आहे. पुन्हा सोयाबीनमध्ये ओडिसी तणनाशक मारता येईल का? जर अगोदर ओलावा कमी होता त्यामुळे रिझल्ट नसेल आले आणि तण जर खूप मोठ्या प्रमाणात जर निघाला असेल तर तुम्ही परत तणनाशक घेऊ शकता, हरकत नाही. इतर कापसापेक्षा बूस्टर कापसाची वाढ कमी आहे, ड्रेंचिंग सुद्धा झाली आहे. वाढ जे आहे किती आहे नेमकी? वाढ कमी आहे याचा अर्थ असा नाही की खूपच कमी असेल किंवा तुम्ही जर सविस्तर जर सांगितले असेल किती दिवसाचा आहे, किती वाढ आहे तर त्यावर आपण सांगितलं असेल. आणि ड्रेंचिंग जे आहे तुम्ही घेतलेली आहे त्यामुळे फार जास्त वाढ जे आहे कमी आहे असं म्हणू नका. निश्चितच त्याची वाढ सुद्धा आता थोडासा वापसा आल्यानंतर तिथं रासायनिक खताचा वापर करा, वाढ होऊन जाईल. लिक्विड फॉर्म मध्ये ट्रायकोडर्मा काय कार्यपद्धती आहे? ट्रायकोडर्मा हे एक जैविक बुरशीनाशक आहे. तर तुम्हाला लिक्विड मध्ये जर मिळाला तर लिक्विड मध्ये घ्या किंवा ट्रायकोबूस्ट DX जर मिळाला तर ट्रायकोबूस्ट DX घ्या. कारण ट्रायकोबूस्ट DX मध्ये त्याचा काउंट खूप चांगला आहे. लिक्विड मध्ये असो किंवा कुठलाही असो तो फक्त फ्रेश असावा. आणि स्प्रे मध्ये चालते का म्हणून तुम्ही विचारलेलं आहे. तर स्प्रे मध्ये जे आहे ट्रायकोबूस्ट DX फक्त जमिनीवर जर दाट फवारा घेत असाल तर करा. तुम्ही पिकांवर फवारा पडत असाल किंवा पिकांवर फवारत असाल ट्रायकोबूस्ट तर त्याचा फार जास्त इफेक्ट होत नाही. कारण हे बुरशी आहे आणि जमिनीतल्या बुरशीसाठी हे खूप चांगल्या पद्धतीनं नियंत्रणामध्ये मिळू शकते. नमस्कार सर, बूस्टरचे 83-35 आहे, भरफुलात आहे, झेप 1261 इमान फवारले तर फवारावे का? दुसरे कोणते? झेप इमान 1261 तुम्ही घेऊ शकता. फुल लागलेल्या सोयाबीनला कीटकनाशकासोबत तणनाशक फवारले तर चालेल का? फुलं जर लागले असेल जास्त प्रमाणात तर आता तणनाशक फवारून काही फायदा होणार नाही. ग्लायफोसेट मध्ये कापूस पिकामध्ये
तणनाशक फवारले तर जमेल का लवकर गवत निघून येण्यासाठी? कापसामध्ये अमोनी वगैरे काही फवारायची शिफारस नाही आहे, त्यामुळे जमणार नाही, तुम्ही ते काही फवारू नका. उशिरा का होईना मनापासून तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा धन्यवाद. जय गजानन टॉपअप फवारणी केली आहे तरी उंची कमी आहे, तर युरिया दिला चालेल का? कोणता पीक आहे तुम्ही सांगितलेलं नाहीये. कापूस वगैरे असेल तर तुम्ही युरिया देऊ शकता. 17 तारखेला रेंज 1919 टॉपअपची फवारणी केली होती. आता कोणती फवारणी करावी? जर रेंज 1919 टॉपअप फवारणी केली असेल तर पिकांचं नाव तुम्ही काही सांगितलेलं नाहीये. जर सोयाबीन असेल तर आता इमान, सिंजो, सरेंडर किंवा पांडा सुपर घेऊ शकता. आणि कापूस जर असेल तर तिथं जे आहे, जर मावा मोठ्या प्रमाणात असेल तर रिहायन्स 20 मिली आणि ॲसिफेट 30 ग्रॅम घेऊन टॉपअप, जर वाढ कमी असेल तर टॉपअप आणि योग्य वाढ असेल तर झेप याचा वापर करू शकता तुम्ही. कपाशीवर रेज सोबत तणनाशक आपलं कीटकनाशक एकत्र फवारणी केली तर चालेल का? रसशोषक कीड आटोक्यात येते, जसे तपूस किंवा क्लोरोफॉरिफॉस. क्लोरोफॉरिफॉस पेक्षा तुम्ही क्विनॉलफॉस तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकता रेस सोबत. किंवा सोयाबीन आपलं कापसावर जे आहे खूप जास्त मोठ्या प्रमाणात जर तिथं तुम्हाला किडींचं प्रमाण जर जास्त असेल तर तिथं एकटं ओडाची एक्स्ट्रा जरी तुम्ही घेतलं तरी बहुतांश किडी त्यामध्ये नियंत्रणात येतात. तुरीला ट्रायकोडर्माची आळवणी करायची, प्रतिपंप सांगा. तिथं ट्रायकोडर्मा जर घ्यायचा असेल तुम्हाला, ट्रायकोबुस DX, तर प्रतिपंपाला 50 ग्रॅम घ्यावं. एका एकरामध्ये साधारणतः 10 पंप पडले पाहिजे, म्हणजे 500 ग्रॅम प्रति एकर जाते ते. तुरीबाबत बोकडत आहे, काय करावे? तुरी बोकडत गिकडत फार जास्त नसतात. तिथं जर पर्णगुच्छ, याच्या आधी जे प्रश्न होता पर्णगुच्छाचा, ते आहे का एकदा पहा. आणि ते असेल तर तुम्ही तिथं सल्फर आणि टॉपअप याचा फवारा घेऊ शकता फक्त. नमस्कार सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे गव्हाचे काळ शेतात बारीक केले, आता त्यातून गांडूळ दिसत आहेत आणि त्या शेतात कापूस पण वाढ चांगला आहे. धन्यवाद तुमचे सुद्धा. माझे सोयाबीन किमया धुरवा 40 दिवसाचे आहे, अजून फुले नाही आहेत. आता 1261 झेप सिंजो फवारणी सुखई केली तर चालेल का? 1261 झेप सिंजो सुखई फवारू शकता, काही अडचण नाही. 1-2 दिवसात फवारा होत असेल तर त्याच्यामध्ये सरेंडर 30 मिली किंवा पांडा सुपर 30 मिली वापरू शकता. बुस्टर कापसाच्या पानावरील येलो माझ्यासारखी पिवळी चट्टी दिसत आहे. मंडळी, हे जे पिवळी चट्टी जे दिसतात हे हजारात 1-2 झाडाला असं असू शकते. समजा एका एकरामध्ये जास्तीत जास्त 10-12 झाडं निघू शकतात. तर हे जे आहे ना, हे काही कुठला रोग नाही आहे किंवा कुठल्या किडीमुळे झालेलं नाही आहे, त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करा, काही होणार नाही त्याला. सोयाबीन पिकावर रोको चिलमिक्स प्रोपेक्स सुपर टाकलं, टॉनिक आणि 28-28-0 घेतले आहे. सोयाबीनचे पानं करपल्यासारखे दिसत आहे. चिलमिक्स कॉम्बी, रोको, प्रोपेक्स सुपर, हे प्रोपेक्स सुपर जे आहे याच्यामध्ये प्रोफेनोफॉस अधिक सायफरमेथ्रिन आहे. यासोबत एकतर तुमचं मायक्रोन्यूट्रंट किंवा चिलेटेडमध्ये मायक्रोन्यूट्रंट किंवा तुमचं विद्रव्य खत याच्यासोबत शक्यतो टाळावं, कारण बऱ्यापैकी याचे स्कॉर्चिंग दिसतात. आता हे करपलेले पानं जे येतं हे काही सरळ होणार नाही. येतं वाट पहा, थोडेसे अजून नवीन पानं येतात, त्याला काही दुसरा फवारणी घेण्याची आवश्यकता नाहीये. आपले हुतुतू खोखो सोयाबीनची वाढ कमी आहे, तिथं टॉपअप किंवा रिफ्रेश सोबत 1919 घ्या, वाढ होऊन जाते. दुसरी फवारणी कोणती घ्यावी, कोणतं पीक आहे तुम्ही सांगितलेलं नाहीये त्याच्यात. फार्मेशनवर बहुतांश औषध जे आहे छोट्या पॅकिंगमध्ये सोलआउट आहेत, लवकर उपलब्ध करा. फार्मेशनच्या आमच्या सारख्या मोठ्या शेतकऱ्यांसाठी वर्गांना मोठ्या पॅकिंगचे औषध परवडत नाही. ठीक आहे, आम्ही जे आहे सगळं जे आहे farmation.in यांना आम्ही सांगू की सगळ्याच पॅकिंगमध्ये जे आहे तिथं सगळेच औषधं सगळ्याच पॅकिंगमध्ये तिथं उपलब्ध ठेवा म्हणून. सोयाबीनमध्ये टॉपअप फवारणी केली, उंची कमी आहे, तर आता युरिया दिला तर चालेल का? युरिया देण्याची गरज नाही आहे सोयाबीनला. सोयाबीनची वाढ जी आहे ही ऑटोमॅटिक वाढत असते, कारण स्वतःचं नत्र स्वतः तयार करते, त्याच्यामुळे युरिया वगैरे देण्याची गरज नाही आणि ऑटोमॅटिक वाढ होऊन जाईल तिथे. ट्रायकोडर्मा वेटेबल पावडर 200 लिटरमध्ये
200 लिटर पाण्यामध्ये 1 किलो गूळ टाकून 2 दिवस ठेवून ड्रिंचिंग केली तर मल्टिप्लाय होईल का? ट्रायकोडर्मा जे आहे हे जर दुसरे ट्रायकोडर्मा घेत असाल तर त्यात गूळ वगैरे टाका, आणि ट्रायकोबुस DX जर घेत असाल तर त्याला गूळ वगैरे टाकून त्याची मल्टिप्लाय करण्याची काही आवश्यकता नाहीये त्याच्यामध्ये. कापसाला फवारणी टॉपअपची की रिफ्रेश वापरावे? जर वाढ कमी असेल तर तिथं टॉपअप घ्या, थोडीफार योग्य वाढ आपलं जिथं वाढ कमी आहे तिथं रिफ्रेश 40 मिली घ्या, थोडंफार योग्य वाढ आहे अजून वाढ करायची असेल तर तिथं टॉपअप घ्या. ट्रायकोडर्मा सोयाबीनवर फवारणी केली तर चालेल का? फवारणी नाही करायची, जमिनीवर पडला पाहिजे. 40-50 दिवसाच्या दरम्यान रेतेत मातीत मिक्स करून सोप्या साध्या पद्धतीने एका एकरात फेकून द्या. सोयाबीनमध्ये तणनाशकासोबत रेज आणि टॉपअप टाकू का? तणनाशकासोबत टॉपअप नका वापरू, रेज वापरू शकता. केलिप जीवाणू ऊसामध्ये कोणत्या स्टेजला वापरू शकतो? ऊसाबद्दल माहिती सांगा. केलिप DX जे आहे परिपक्वतेच्या अवस्थेनुसार म्हणजे 6 महिन्याच्या नंतर किंवा त्याच्या आधी सुद्धा साधारणतः 4 महिन्यापासून जे आहे पुढे केलिप DX तुम्ही वापरू शकता, म्हणजे पोटॅश मोनोब्लायझिंग बॅक्टेरिया. NPK बूस्ट DX 200 लिटर पाण्यामध्ये गूळ टाकून, हे याच्यामध्ये गूळ वगैरे NPK असो, पी बूस्ट असो, केलिप्ट असो किंवा ट्रायको असो, आपण जे DX फॉर्म मध्ये शिफारस करतो याच्यासोबत काहीही वापरण्याची आवश्यकता नाहीये. 14-35-14 कापसाला तिसरा डोस दिला कोरा तर चालेल का? देऊ शकता 14-35-14. फक्त आता जर वाढ जर त्याच्यामध्ये कापसाची जर कमी असेल तर त्याच्यामध्ये युरिया टाकू शकता अर्धी बॅग. सर डाळिंब लागवड केली आहे, पी बूस्ट DX NPK बूस्ट DX किती दिवसांनी द्यायचे? तुम्ही जे आहे हे जीवाणू खत आहे तर रासायनिक खतामध्ये सुद्धा मिक्स करून जर दिला, हे अनुपलब्ध जे रासायनिक खत आपण जसे देतो तसे हे पिकाला तसे मिळत नाही, तर याचं विघटन करून पिकांना उपलब्ध स्वरूपात करून देण्याचं काम हे जीवाणू करत असतात. त्यामुळं NPK जे आहे तुम्ही पहिला डोस जर असेल फुटीच्या आधी जर देत असाल तर तिथं NPK द्या, नेमकी फुटीला सुरुवात होत असेल तर तिथं पी बूस्ट द्या, फळं कन्व्हर्शन जर होत असेल तर तिथं केलिप DX द्या. या अवस्थेनुसार जे काही रासायनिक खतं देतो त्या रासायनिक खतामध्येच हे मिक्स करून तुम्ही देऊ शकता. 24 तारखेला अमावस्या झाली आहे तर कपाशीला आता पाती सुरुवात झाली आहे, सरेंडरची फवारणी कधी घ्यावी? 1-2 दिवसात जर घेत असाल तर सरेंडर, रिहॅन्श, झेप याची फवारणी करू शकता तुम्ही. कापसाला मावा आहे, रेज ऍसिफेट तपूज 1261 मायक्रोन्यूटन घेऊ शकतो का? फक्त 1261 आणि मायक्रोन्यूटन नका घेऊ, तिथं रेज आणि ऍसिफेट तुम्ही तिथं वापरू शकता. ऑनलाईन मध्ये काही धोका नाही ना? काही धोका वगैरे नाहीये, बिंदास वापरू शकता. बुस्टरचे औषध कुठे मिळणार? चाकूर तालुका. बुस्टरचे औषध जर मिळायचं असेल तुम्हाला तर अमोल कृषी सेवा केंद्र आहे चाकूरला, तिथं मिळतात तुम्हाला सगळे औषधी, किंवा अहमदपूरला जर गेलं तर पवन कृषी सेवा केंद्रावर मिळतात तुम्हाला. कपाशीमध्ये गुलाबी बोंडाळी आहे, गुलाबी बोंडाळीला सुरुवात झाली आहे, फुलातला सुरुवात झाली आहे. तुमचा प्रश्न काही मला समजला नाही. जर गुलाबी बोंडाळी जर नेमकी सुरुवात जर झाली असेल तर सध्या जे आहे जे काही तुम्हाला डोंगकळ्या दिसत असाल तर त्या तोडून नष्ट करा. तिथं सरेंडर, रिहॅन्श, टॉपअप, जर वाढ कमी असेल तर टॉपअप, वाढ योग्य जर झाली असेल, चांगले फुलं पात्या जर लागल्या असेल तर झेप तिथं तुम्ही वापरू शकता. सोयाबीन टोकन यंत्रणा लावली आहे, वाढ कमी आहे, उत्पादन घटेल का? काही उत्पादन वगैरे घटत नाही सोयाबीनचं. ते ऑटोमॅटिक जे आहे सोयाबीन असेल तर सोयाबीन जे आहे मी तुम्हाला सांगितलं की स्वतःचं नत्र स्वतः तयार करते, त्यामुळे याला युरिया वगैरे देऊन काही फायदा होत म्हणजे वाढ करण्यात काही मजा नाहीये. ऑटोमॅटिक ते सोयाबीन वाढतात. जर खूपच कमी वाढ असेल तर रिफ्रेश आणि 19-19 याचा फवारा तुम्ही घेऊ शकता. कापसामध्ये सुद्धा सध्या वेगवेगळ्या स्टेजेस आहेत, वेगवेगळ्या म्हणजे अवस्था आहेत, तर त्या अवस्थेनुसार जे आहे काल सरांनी खूप चांगल्या पद्धतीने 2 स्लाइड दिल्या होत्या, कापसाचा योग्य फवारा आणि सोयाबीनचा योग्य फवारा. तर मंडळी जर तुम्ही ते 2 फवारे जर समजून व्यवस्थित जर घेतले तुम्ही, जसं सोयाबीन मध्ये सरांनी सांगितलेलं आहे रावडी कीटकनाशकामध्ये जर रावडी जर घेतला असेल तर तिथं सिंजो किंवा इमान घ्या. 1-2 दिवसात जर फवारा होत असेल तर तिथं सरेंडर घ्या,
किंवा त्यानंतर जर फवारा होत असेल तर पांडा सुपर सोबत घ्या. आणि वाढ कमी असेल तर तिथं टॉपअप घ्या. योग्य वाढ असेल, फुलाला सुरुवात जर झाली असेल संजीवकामध्ये तिथं झेप घ्या. बुरशीनाशकामध्ये प्रोपिको जे आहे हे 20 मिली किंवा सुखई 30 मिलीचा वापर करा. आणि बोरॉनची जर कमतरता असेल तर बोरॉन जे आहे साधारणतः 20 ग्रॅम त्याच्या सोयाबीनच्या पानावर जर सुरकुत्या पडत असेल किंवा पानं जर एकत्र होत असेल तर तिथं बोरॉन वापरा. आणि कापसामध्ये सुद्धा जर पाते नसलेल्या कापसाला जे आहे रिहांश 20 मिली सांगितलेलं आहे. जर तिथं तुम्हाला जास्त मावा जर दिसत असेल तर रिहांश प्लस ॲसिफेट घ्या. किंवा तुम्हाला खूप जास्त मोठ्या प्रमाणात जर तिथं रसशोषक करणाऱ्या किडी जर असतील तर अशा ठिकाणी ओडाची एस्ट्रा घ्या. पात्या चांगल्या आहेत, वाढ चांगली आहे, अशा ठिकाणी तुम्ही सरेंडर वापरू शकता. वाढ जर चांगली असेल तर तिथं झेप आणि वाढ जर कमी असेल तर तिथं टॉपअप. तर मंडळी, हे झाले आपल्या लाईव्हचे सगळे प्रश्न उत्तर. इथंच थांबतो. धन्यवाद.